नमस्कार. आधीच्या व्हिडिओमध्ये आपण साइन रूल, कोसाइन रूल, प्रोजेक्शन रूल वगैरे काही रूल्स बघितले. त्याच्या पुढचा पॉइंट आहे हा ट्रायंगल आणि त्याची सर्कम सर्कल असेल किंवा इन सर्कल असेल तर त्याच्या ज्या रेडियस असतात त्या रेडियस आणि हा ट्रायंगल किंवा त्याचा एरिया याचा काही रिलेशन आहे का हे थोडंसं आपल्याला आता बघायचं आहे. आता ट्रायंगल आणि त्याचं पेरिमीटर काय असतो हे आपल्याला माहिती आहे. सपोज हा ट्रायंगल दिलेला आहे, स्मॉल ए बी सी त्याच्या साईड लेंथ आहे. तर साईड लेंथ माहिती असतील तर पेरिमीटर काय असतो ह्या ट्रायंगलसाठी तो आपल्याला माहिती. सो पेरिमीटर ऑफ ए बी सी असं आपल्याला लिहायचं झालं तर काय येणार, ऑफ ट्रायंगल ए बी सी इज इक्वल टू काय लिहिता येईल तर ए प्लस बी प्लस सी हा त्याचा पेरिमीटर असणार आहे. पण त्याच्यावरून आपण जॉमेट्रीमध्ये असं पण बघितलं होतं की सेमी पेरिमीटर पण असतं. सेमी म्हणजे ह्या पेरिमीटरच्या हाफ असतो. म्हणजे फक्त काय करायचं, एबीसी ही जी काही ॲडिशन आहे त्याला हाफ करायचं असतं. सो सेमी पेरिमीटर ऑफ दिस ट्रायंगल, सेमी, आणि त्याला एक नोटेशन आहे ऑफ ट्रायंगल ए बी सी डिनोटेड बाय एस. एस या लेटरने आपण डिनोट करतो. आणि ट्रायंगलचं रिलेटेड टू साईड्स आपल्याला एक फॉर्म्युला झाला होता 9वी 10वीत कधीतरी, तर त्या फॉर्म्युल्यामध्ये एस हे लेटर आपण यूज केलं होतं ट्रायंगल ए बी सी. त्याचा फॉर्म्युला कसा तयार करायचा ते आपण बघू पुढच्या व्हिडिओमध्ये. सो सेमी पेरिमीटर म्हणजे काय असतं तर ए प्लस बी प्लस सी अपॉन 2. सो हा एस आपल्याला माहिती आहे. आता आपण हा ट्रायंगल घेऊन त्याचा जो एरिया आहे, एरिया ऑफ ट्रायंगल, तो रिलेटेड टू ए बी सी म्हणजे ए बी सी आणि साइन बी, साइन सी किंवा साइन रूल अप्लाय करता येईल का वगैरे ते आपण ते थोडंसं इथे बघणार आहोत. सो एरिया ऑफ ट्रायंगलला ट्रायंगल असं डेल्टा या नोटेशनने डिनोट केलं जातं. सो एरिया ऑफ ट्रायंगलचं नोटेशन आहे, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी कुठल्याही एखाद्या ट्रायंगलचं नोटेशन आहे डेल्टा. याला डेल्टा म्हणतात. फिजिक्समध्ये आणि मॅथ्समध्ये हे नोटेशन यूज केलं जातं. सो हा डेल्टा इथे ट्रायंगलच्या एरियासाठी इथे डिनोट केलेला आहे. आता आपल्याला एरिया कसा काढायचा तो माहिती आहे. त्यासाठी आपण या ट्रायंगल, कुठलाही ट्रायंगल घ्या, राईट अँगल ट्रायंगल असेल तर डायरेक्ट आपल्याला येईल. तिथे परपेंडिक्युलर टाकायची गरज नाही, कारण एक अँगलच 90 डिग्री असणार आहे. इथे बाकी कुठलाही ट्रायंगल घेतला तर आपल्याला परपेंडिक्युलर एक्स्ट्रा घ्यायला लागतो आणि मग बेस इंटू हाईट वगैरे ते येणार. सो एरिया ऑफ ट्रायंगल म्हणजे हे डेल्टा, डेल्टा इज इक्वल टू काय असतं 1/2 बेस इंटू हाईट. आता इथे परपेंडिक्युलर टाकल्या म्हणून बेस काय आला बी सी. सो इंटू बी सी इंटू ए डी असं आपण म्हणतो. आता आपल्याला जर साइन बी किंवा साइन सी काढायचा असेल तर ह्या एडीचा यूज करून आपण साइन ए किंवा साइन बी किंवा साइन सी असं कॅल्क्युलेट करू शकतो. तो हा एरिया झाला. आता आपण रिलेटेड टू साइन वगैरे असं लिहिणार. जसं आपण आधीच्या एका व्हिडिओमध्ये आपल्याला गरज होती तिथे रिलेटेड टू कॉस असं आपण घेतलं, कारण तिथे एक रूल आपल्याला प्रूव्ह करायचा होता. तो रूल प्रूव्ह करण्यासाठी आपण घेतलो. काही वेगळं असं काही करत नाही, फक्त साइन आणि कॉसच्या काही व्हॅल्यूज इथनं काढतोय. सो साइन सी काढायचं आलं तर कसं येणार, साइन सी इज इक्वल टू हा अँगल साइन सी म्हणजे अपोजिट एडी अपॉन बी असं लिहायला लागेल, एडी अपॉन बी. कारण हे जे एडी आहे त्याला आपण साइनने रिप्लेस करायचं. सो दॅट इम्प्लाइज बी साइन सी इज इक्वल टू एडी असं दिसतं. सपोज इक्वेशन 1 असेल. सो डेल्टा किंवा एरिया ऑफ ट्रायंगल जर आपल्याला रिप्रेझेंट करायचं आलं तर कसं येणार, देअरफॉर ट्रायंगल इज इक्वल टू म्हणजे एरिया इज इक्वल टू 1/2 इंटू बी सी म्हणजे काय, बी सी ही लेंथ ए दिली कारण एच्या अपोजिट आहे, त्यामुळे ए इंटू दिस बी साइन सी, कारण एडीची व्हॅल्यू आली बी साइन सी. म्हणजे काय मिळालं, ट्रायंगल इज इक्वल टू 1/2 ए बी साइन सी. हा एका वेने तुम्ही बघितलात तर हा त्याचा फॉर्म्युला झाला की 1/2 ए बी साइन सी. ए बी म्हणजे काय असणार आहे, साईड लेंथ असणार आहे. पण हा जो एडी परपेंडिक्युलर आहे तो जसा बीसी वर आपण घेतला प्रोजेक्शन घेतलं, त्याचं काही प्रोजेक्ट केला, तसा बी मधून जर एसी वर टाकला तर अशाच फॉर्म मध्ये अजून एक फॉर्म्युला मिळेल. किंवा हा एडी म्हणजे हा जो परपेंडिक्युलर आहे तो जर इथे टाकला तरी तसंच प्रोजेक्शन म्हणजे अशा टाईपचा एक फॉर्म्युला मिळेल. आता हे सगळे फॉर्म्युले वेगवेगळ्या पद्धतीने घेतल्यामुळे ट्रायंगलचे एरियाज वेगवेगळे येणार आहेत का, नाही. कुठल्याही बेसवर तुम्ही कुठलीही हाईट म्हणून कन्सिडर करून 1/2 बेस इंटू हाईट केलं तरी तिन्ही वेने केलेलं जे कॅल्क्युलेशन येते सेमच येते, एरिया सेमच राहणार आहे. त्यामुळे सपोज सी वरनं इथे टाकला किंवा बी वरून इथे टाकला तर अजून काही फॉर्म्युले तयार होतील. डेल्टा इज इक्वल टू काय होणार आहे 1/2 ए सी असेल तर साइन बी होईल. सेम असंच प्रूव्ह करायचं. हेच आपण घेणार
म्हटलं तसं सिमिलर स्टेटमेंट आहे, आपण डायरेक्ट लिहू शकतो. अल्सो डेल्टा इज इक्वल टू 1/2 AC साइन सी झालं, आता AC झालं ना, AC असेल तर साइन B, AB असेल तर साइन C आणि BC असेल तर साइन A असेल. सो या एरियासाठी आपण असं लिहू शकतो की 1/2 हे 1/2 1/2 वगैरे. आता आपल्याला साइन रूल माहिती आहे, तो इथे आपल्याला अप्लाय करायचा आहे. आता फक्त काय करणार होतं आपण, हा कुठलाही एखादं काय कुठलाही एक स्टेटमेंट म्हटलं तर एका स्टेटमेंटसाठी प्रूव्ह करायचं, उरलेल्या स्टेटमेंटसाठी लिहिणार आपण फक्त. सो हा टू इकडे घेतला तर काय होणार, 2 डेल्टा इज इक्वल टू हे BC साइन A. म्हणजे आपल्याला साइन रूल त्याच्यात आणायचं आहे. साइन रूल आणि हा जो काही डेल्टा आहे त्याचं काय रिलेशन आहे हे थोडंसं आपल्याला इथे बघायचं आहे. तर 2 डेल्टा इज इक्वल टू काय झालं, BC साइन A. आता या दोन्ही साईडला जर ABC ने डिवाइड केलं, कारण इथे BC आहे ना, म्हणजे एक काहीतरी म्हणजे कॅन्सल होईल काही कॉमन असतील तर. सो दोन्ही साईडला ABC ने डिवाइड केलं तर अर्थात चालतं, ते ABC ने आपण डिवाइड केलं. आता काय काय राहिले किंवा काय काय कॅन्सल झालं, त्यामुळे BC कॅन्सल झाले आणि काय राहिलं तर साइन A अपॉन B. आता साइन A अपॉन A ह्या साइन रूल मधलं झालं आणि साइन A अपॉन A म्हणजे काय असतं, साइन B अपॉन B इज इक्वल टू साइन C अपॉन C. येस, हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे 2 डेल्टा अपॉन ABC इज इक्वल टू काय आलं, साइन A अपॉन A. तसंच हे स्टेटमेंट वापरून आपण काय प्रूव्ह करू शकतो, साइन B अपॉन B, किंवा दुसरं अजून स्टेटमेंट प्रूव्ह केलं तर साइन C अपॉन C असं प्रूव्ह होईल. सो इन जनरल आपण काय लिहू शकतो की हा डेल्टा आणि ते साइन रूल याचं रिलेशन काय, सो दॅट इम्प्लाइज साइन A अपॉन A इज इक्वल टू साइन B अपॉन B इज इक्वल टू साइन C अपॉन C इज इक्वल टू काय असतं तर 2 डेल्टा अपॉन ABC. तर ह्या चारही टर्म सेम असतात. त्याच्यातला ABC म्हणजे माहिती आहे, डेल्टा म्हणजे आपल्याला माहिती आहे, डेल्टा मीन्स काय असणार आहे तर एरिया ऑफ ट्रायंगलचं हे स्टेटमेंट आहे. किंवा जर रेसिप्रोकल घेऊन लिहिलं तरी चालेल. सो दॅट इम्प्लाइज हे स्टेटमेंट म्हणून वापरा, याचा रेसिप्रोकल स्टेटमेंट घेतात तरी चालेल. कारण आपण एका साइन A अपॉन A ला प्रूव्ह केलं ना, सगळ्याला प्रूव्ह करायची गरज नाही. तसंच साइन B अपॉन B ला आहे, साइन C अपॉन C इज इक्वल टू हे असं आपण म्हणू शकतो. दॅट इम्प्लाइज A अपॉन साइन A इज इक्वल टू B अपॉन साइन B इज इक्वल टू C अपॉन साइन C इज इक्वल टू काय मिळालं, याचा पण केला लागेल ABC अपॉन 2 डेल्टा. ABC अपॉन 2 डेल्टा. त्याच्यातलं डेल्टा माहिती आहे, ABC माहिती आहे, साइन वगैरे माहिती आहे. सो हे स्टेटमेंट आहे. कुठे तुम्हाला एक्झाम्पल वगैरे सॉल्व करताना लागलं तर ते तुम्ही हे पण यूज करू शकता. जर रिलेटेड टू एरिया ऑफ ट्रायंगल असा काही आला कन्सेप्ट, तर तुम्ही हे स्टेटमेंटसाठी विथ साइन रूल आपण असं यूज करू शकतो. पुढचा पॉइंट आहे सर्कम रेडियस आणि डेल्टा म्हणजे एरिया ऑफ सर्कल, याचं काय रिलेशन आहे. सर्कम रेडियस म्हणजे सर्कम सर्कल जे आहे त्याची रेडियस, तिला आपण कॅपिटल R असं नोटेशन देऊ. आता आपण एक सर्कल एक कुठल्याही याचा ट्रायंगल काढायचा आहे आणि त्याचं सर्कम सर्कल जर घेतलं तर त्याची सर्कम रेडियस जी कॅपिटल R असणार आहे तीच आणि एरिया ऑफ ट्रायंगल याचं काय रिलेशन आहे का, किंवा त्या ABC या साईडचं काय रिलेशन आहे का, ते आपण इथे बघणार. सो कुठलाही एखादा ट्रायंगल कन्सिडर करू. आता एक्झॅक्ट अगदी आपण इथे घेतला नाहीये, कारण त्याचा एक्झॅक्ट सेंटर पाहिजे त्याच्यातून. कारण सर्कम सर्कल कसं काढायचं ह्याची प्रोसेस आपल्याला आय थिंक 8th ला 9th ला झालेली आहे याची मेथड. त्यामुळे ती खूप सगळी मेथड आपण इथे करणार नाही आहोत. आपल्याला फक्त आयडिया येण्यासाठी की सर्कम रेडियस असेल तर तिचं काय रिलेशन होतं ह्या ABC जे असतील त्या साईडशी किंवा त्याच्या ट्रायंगलच्या एरियाशी काय रिलेशन आहे ह्याची आयडिया येण्यासाठी फक्त ही डायग्रॅम काढतोय. इथे ती किती डायग्रॅम किती ॲक्युरेट आहे याला महत्त्व नाही, कारण तुम्हाला माहिती की सर्कम सर्कल काढायचं ते मोठी प्रोसेस आहे. आपण साधारण अंदाज येईल अशा पद्धतीने सर्कम सर्कल काढूया. साधारण इथे कुठे सेंटर असेल तर किंवा असं करता येईल, आधी सर्कल काढून नंतर त्याच्यात ट्रायंगल घेता येईल जो एक्झॅक्टली. सर्कल सुद्धा साधारणच आलंय, सर्कल पण त्याचा सेंटर आहे सगळं. आणि आता आपण ट्रायंगल कन्सिडर करणार आहोत म्हणजे सर्कम सर्कल त्याचा
रेडियस आपण त्याची घेऊ. सो सर्कल झालं म्हणजे काय की ट्रायंगलच्या तिन्ही व्हर्टेक्स मध्ये जाणारं सर्कल. सपोज आपण याला ए बी आणि सी अशी इथे नावं देऊया आणि साईड लेंथ वगैरे ते सगळे घेऊया. ही साईड मध्ये सी असणार आहे, ही साईड बी असेल आणि ही साईड ए असणार. आता ह्या आर रेडियस कुठे असणार आहे? हे जे सेंटर आहे त्या सेंटर पासून या बी पर्यंतचं जे डिस्टन्स आहे ते म्हणजे आर असणार आहे. ते कॅपिटल आर घेतलंय आपण, कॅपिटल आर. ह्या पॉइंटला आपण सेंटरला ओ असं नाव देऊया आणि इथून सी पर्यंत जॉईन केलं तर ते सुद्धा कॅपिटल आर असंच होणार आहे. आता थोडीशी ट्रायंगलची प्रॉपर्टी वगैरे आपण यूज करणार आहोत. आता ट्रायंगलची प्रॉपर्टी काय आहे किंवा की हा जर एबीसी हा ट्रायंगल असेल आणि हे सर्कल आहे त्याचं. आता ही बीसी ही कॉर्ड दिसते बघा, बीसी कॉर्ड दिसते आणि ह्या बीसी कॉर्डने सबटेंडेड अँगल कोणता आहे? ए हा अँगल. सो बीसी कॉर्डने जर सबटेंडेड अँगल ए केला असेल तर हा ए आणि ह्याने सबटेंडेड सेंट्रल अँगल केला असेल तर हा सेंट्रल अँगल. त्याचं काय रिलेशन असतं? म्हणजे हा सेंट्रल अँगल आहे आणि हा सबटेंडेड अँगल सर्कलवरचा अँगल. तर ह्या दोन अँगलचं काय रिलेशन असतं? स्कूल लेवलची जी जॉमेट्री झाली त्याच्यात तुम्हाला हे थिअरम्स झालेले होते. तर त्या थिअरम मधलं बघितलं तुम्ही तर हा जो सबटेंडेड अँगल ए तो ह्याच्या बरोबर हाफ असतो, एक्झॅक्टली हाफ. म्हणजे हा अँगल किती आहे तर ए. हा अँगल ए असेल तर हा अँगल किती असला पाहिजे? 2a इतका असला पाहिजे. म्हणजे बीओसी हा अँगल किती असला पाहिजे? 2a असला पाहिजे. अँगल बीओसी बरोबर 2a, कारण त्याच्या डबल असतो. हा सेंट्रल अँगल आहे, बीओसी हा सेंट्रल अँगल आहे आणि बीएसी हा या सर्कलवरचा अँगल आहे आणि ही बीसी ही कॉर्ड आहे. त्यामुळे कॉर्डने हा सबटेंडेड अँगल जो ए केलाय आणि हा सेंट्रल अँगल केलाय ह्याच्यातलं रिलेशन नेहमी ह्या अँगल पेक्षा हा अँगल किती असतो? 2 टाइम्स असतो, दुप्पट असतो. त्यामुळे हा अँगल ए असेल तर हा अँगल किती येणार? 2a इतका येणार. आता आणखीन थोडीशी आपण त्यातलीच प्रॉपर्टी यूज करणार आहोत. या ओ मधून जर परपेंडिक्युलर इथे ड्रॉ केला बीसी वर, ओ मधून इथे ओपी असा सपोज परपेंडिक्युलर आपण इथे टाकला तर आठवत असेल अजून एक प्रॉपर्टी की अजून एक थिअरम आपण प्रूव्ह केला होता. तर अशा टाईपचे दोन ट्रायंगल आले काय तर इथे कॉर्ड आहे, बीसी ही कॉर्ड आहे, ओ हा सेंट्रल अँगल आहे. त्या सेंट्रल अँगल मधून जर परपेंडिक्युलर बीसी कॉर्डवर टाकला तर बीसीचे एक्झॅक्टली दोन भाग होतात, दोन पार्ट होतात, म्हणजे कॉन्ग्रुएंट असतात. बीपी आणि पीसी कॉन्ग्रुएंट असतात आणि मग हे जे दोन ट्रायंगल तयार झाले, हा एक ट्रायंगल आणि हा एक ट्रायंगल, कोणते? ट्रायंगल बीओपी अँड ट्रायंगल सीओपी. हे जे दोन ट्रायंगल झाले ते दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट असतात असं आपण प्रूव्ह केलं होतं. आता कॉन्ग्रुएन्सीसाठीच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीज साईड अँगल साईड वगैरे अशा ज्या काही प्रॉपर्टीज आहेत त्या यूज करून आपण हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट असतात हे प्रूव्ह केलं होतं जॉमेट्रीमध्ये. 9th और 10th ला झालं असेल तुम्हाला. सो इथे काय असणार आहे की ट्रायंगल बीओपी is congruent to triangle COP. सो हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट असतात. आता ट्रायंगल दोन कॉन्ग्रुएंट झाले म्हणजे त्याचे करस्पॉन्डिंग अँगल, करस्पॉन्डिंग साइड्स आपण काय असतात? कॉन्ग्रुएंट असतात. मग त्याचे करस्पॉन्डिंग अँगल कोणते होणार आहेत तर हा बीओसी हा अँगल आणि त्याचा सीओपी हा करस्पॉन्डिंग अँगल. म्हणजे हे दोन अँगल पण काय असले पाहिजेत? कॉन्ग्रुएंट असले पाहिजेत. दॅट इम्प्लाइज. सो स्कूल लेवलला झाली जॉमेट्री, आता विसरलं तरी चालेल असं होत नाही. मॅथ्स हा सब्जेक्ट असा आहे की तो तुम्ही जसा जसा पुढे शिकत जाल ते सगळं लक्षात ठेवत जायचं असतं, कारण कधीही ते तुम्हाला पुढे पण उपयोगी पडू शकतं. सो आपल्याला हे माहिती आहे की हे दोन ट्रायंगल कसे कॉन्ग्रुएंट असतात हे प्रूव्ह करायचं. कारण इथे 90 डिग्री आहे, ही साईड सेम आहे, ही रेडियस पण सेम आहे वगैरे असे सगळे ते, आणि ही साईड ओपी ही कॉमन आहे वगैरे असे सगळे ते करून आपण ते कॉन्ग्रुएन्स त्याचा प्रूव्ह केलेला होता. आता आपण काय म्हणतो हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहेत म्हणजेच काय होणार आहेत? करस्पॉन्डिंग अँगल. मग कोणते असणार? बीओपी आणि सीओपी. ऑर्डर बघायची, बीओपी सीओपी त्याच ऑर्डरने ते कॉन्ग्रुएंट असतात. सो अँगल बीओपी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल सीओपी. मग बीओसी हा किती आहे? बीओसी हा कंप्लीट अँगल आहे, तो किती दिलाय? 2a दिलाय. मग त्यातलाच बीओपी हा हाफ अँगल झाला आणि सीओपी हाफ अँगल झाला, बिकॉज बीओपी इज कॉन्ग्रुएंट टू सीओपी. म्हणजे हे दोन्ही सेम झाले पण या दोघांची ऍडिशन किती आहे? 2 आहे.
2a आहे. इथे BOC बरोबर 2a दिले ना, हा सगळा अँगल 2a म्हणजे हा अँगल A झाला पाहिजे आणि हा अँगल पण A झाला पाहिजे. सो दॅट इम्प्लाइज अँगल BOP चं मेजरमेंट किती येणार इज इक्वल टू अँगल COP या दोघांचं मेजरमेंट किती येणार तर A इतका येणार, कारण हा अँगल A आहे त्यामुळे हा 2a झाला सगळा, हा 2a पण त्यातला हा हाफ आणि हा हाफ आला म्हणजे परत काय झालं हा अँगल A आणि हा अँगल A. सो आपण या ट्रायंगल मधला हा अँगल A असा इथे कन्सिडर करू, कारण त्याचं मेजरमेंट किती आलंय म्हणजे हा 30 डिग्री असेल तर हा पण 30 डिग्री म्हणजे हा झाला A. सो आता आपल्याला साइन A वगैरे हे कन्सेप्ट माहिती आहेत, कारण आपल्याला साइन रूल माहिती आहे ते आपल्याला घ्यायचे आहे. त्यामुळे कुठल्याही एका ट्रायंगल मध्ये घ्या, BOP मध्ये घ्या और COP मध्ये घ्या, हा अँगल A आहे हा अँगल A आहे, त्यामुळे कुठल्याही ट्रायंगल मधलं कन्सिडर केलं तरी चालेल. सो ट्रायंगल BOP कन्सिडर केलं, सपोज इन ट्रायंगल BOP साइन A काढायचं झालं आपल्याला तर साइन A कसा कॅल्क्युलेट करता येईल. OP इथे 90 डिग्री आहे ना आणि इथला A आहे म्हणजे अपोजिट साइड म्हणजे किती येणार आता आपण ही साइड BC इक्वल टू किती आहे A. BC ही किती लेंथ आहे BC बरोबर A आहे म्हणजे BP किती येणार तर हाफ आली पाहिजे, बिकॉज O ह्या सेंटर O पासून ह्या कॉर्ड वर P वर परपेंडिक्युलर टाकला की याचे दोन एक्झॅक्टली सेम पार्ट होतात. BP आणि PC हे काय असतात दोन्ही सेम असतात, ते कुठेतरी लिहून ठेवूया आपण. BP इज इक्वल टू PC या दोन्ही एक्झॅक्टली सेम लेंथ बरोबर त्याचे दोन तुकडे होतात. सो BP आता किती होणार मग A/2 होणार. A/2 मग साइन A करायचं झालं तर A/2 अपॉन R असं होणार. साइन A इज इक्वल टू A/2 अपॉन R, कारण BP इज इक्वल टू PC दोन हाफ झाले ना बरोबर, त्यामुळे त्यांची लेंथ किती झाली तर A/2 का बिकॉज BC ची लेंथ A आहे ना, A च्या अपोजिट आहे म्हणून BC ची लेंथ A झाली म्हणून BP ची लेंथ A/2. therefore sin A can be written as A/2 upon R हे आपल्याला माहिती. सो सपोज ह्याला इक्वेशन 1 म्हटलं आणि आता जर साइन रूल अप्लाय करायचा झाला तर साइन रूल अप्लाय करून बघूया की वी नो दॅट साइन रूल A upon sin A is equal to B upon sin B is equal to C upon sin C. आता त्यातला A upon sin A त्या sin A ची व्हॅल्यू माहिती ती लिहिली आपण तर काय होणार दॅट इम्प्लाइज A upon sin A is equal to काय होणार A upon this A/2 upon R आहे, त्यामुळे इथेच आपण ते थोडं सिम्प्लिफाय करूया. A/2 A upon B upon C असलं की A upon BC लिहितो. सो A upon 2R असं ते झालं. सो A upon 2R. आता आपल्याला माहिती आहे A upon B upon C असेल तर A into B upon C असं लिहितो आपण. सो विच इज इक्वल टू A upon A into 2R. मग A कॅन्सल झाले म्हणजे काय मिळालं आपल्याला दॅट इम्प्लाइज A upon sin A इज इक्वल टू काय मिळालं 2R. आता A upon sin A म्हणजे आधी आपण एक प्रूव्ह केलं होतं बघा ट्रायंगल, आणि मग ट्रायंगल म्हणजे ट्रायंगलचा एरिया डेल्टा आणि मग A अपॉन साइन म्हणजे किती तर ABC अपॉन 2 डेल्टा वगैरे ते जस्ट याच्या आधी आपण प्रूव्ह केलं होतं. ते जर A अपॉन साइन Aच्या जागी आपण इथे प्लेस केलं तर काय होणार. सो दॅट इम्प्लाइज 2R इज इक्वल टू A अपॉन साइन A म्हणजे किती असतं ABC अपॉन 2 डेल्टा ना, आठवतं आता जस्ट आपण केलंय A अपॉन साइन A ची व्हॅल्यू काढली होती दॅट इज ABC अपॉन 2 डेल्टा, कारण आपल्याला रिलेटेड टू ABC आणि एरिया ऑफ ट्रायंगल ची आपल्याला R ची व्हॅल्यू काढायची म्हणून. आता हे 2 इकडे नेऊया. सो दॅट इम्प्लाइज R किती मिळेल ते डिनॉमिनेटर मध्ये 4 होईल. R इज इक्वल टू कॅपिटल R इज इक्वल टू ABC अपॉन 4 डेल्टा, वेअर ABC are side length, delta is area of triangle and capital R is radius of circumcircle. सर्कमसर्कल म्हणजे माहिती आपल्याला ट्रायंगलच्या तिन्ही व्हर्टेक्स मधनं जाणारं जे सर्कल असतं त्याला सर्कमसर्कल म्हणतात. त्याची रेडियस ही आपण कॅपिटल आर ने डिनोट केले. त्याचा फॉर्म्युला रिलेटेड टू एरिया आपल्याला आता मिळाला. काय फॉर्म्युला आहे तो R इज इक्वल टू ABC अपॉन 4 डेल्टा. लक्षात ठेवा डेल्टा म्हणजे एरिया आणि ABC माहितीच आहे. जसं आपण सर्कमसर्कलच्या रेडियस साठी काही फॉर्म्युला वगैरे तयार केला तसं आता आपण इन सर्कल साठी काय होते ते बघूया. जसं सर्कमसर्कलच्या रेडियस साठी आपण रिलेटेड टू
एरिया ऑफ ट्रायंगल आपण फाइंड आउट केलाय फॉर्म्युला. तसंच आता आपण इन सर्कलसाठी करणार. सो इन सर्कलची रेडियस घेणार. इन सर्कल म्हणजे काय की ट्रायंगल, कुठलाही ट्रायंगल काढला तर त्याच्या ट्रायंगलच्या साईड्सना इंटरनली टच करून जाणारं जे सर्कल असतं त्याला म्हणतो आपण इन सर्कल. आता या इन सर्कलची रेडियस घेऊन आपल्याला ट्रायंगलचा एरिया बघायचा आहे आणि एरिया ऑफ ट्रायंगल कसा कॅल्क्युलेट करता येईल ते बघणार आहोत. आता हा सेंटर ओ असं आपण म्हटलं आणि इथे ओ वरून इथे परपेंडिक्युलर टाकला. कुठे टाकणार आहोत? जिथे साइड अँड सर्कल टच होतात त्या पॉइंटला जर परपेंडिक्युलर टाकला तर हा ओपी हे काय होणार आहे? रेडियस होणार आहे. रेडियस आर, स्मॉल आर घेऊया आपण. तर आपण आधी ट्रायंगलला नाव दिला ए बी सी. ए बी सी असल्यामुळे ही अपोजिट ए, ही सी आणि ही साईड असणार आहे बी. त्याच्यानंतर असंच आपण जर इथे जर परपेंडिक्युलर ड्रॉ केला, कुठल्या पॉइंटला परपेंडिक्युलर घ्यायचा आहे? जिथे सर्कल अँड साईड टच होत आहे तिथे परपेंडिक्युलर टाकला आणि याला क्यू म्हटलं तर ओ क्यू पण काय होणार आहे? रेडियस आर होणार आहे. सिमिलरली इथे असं परपेंडिक्युलर टाकायचं आणि याला आर म्हटलं तर ओ आर ही पण काय होणार आहे? रेडियस होणार आहे, स्मॉल आर. आता जर आपल्याला ट्रायंगलचा एरिया जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचा झाला तर ट्रायंगलचा एरिया कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण थोडंसं सपोज आपण ही साईड ओ पी ही साईड आहेच, त्याला जर आपण ए पासून असं सपोज जॉईन केलं तर काय होणार आहे? तर हा एक ट्रायंगल इथे फॉर्म झाल्यासारखं दिसतं. तसंच आपण सगळीकडे थोडं जॉईन करत जाणार आहोत. बी पासून ओ पर्यंत जॉईन करायचं आहे. तसंच ओ पासून सी पर्यंत घ्यायचंय. कारण आपल्याला डायरेक्ट आता एबीसीचा एरिया डायरेक्ट काढता येणार नाही, पण आपल्याकडे एसी वर हा क्यू परपेंडिक्युलर आहे, बीसी वर हा पी परपेंडिक्युलर आहे किंवा या ए बी वर हा सी परपेंडिक्युलर टाकलाय, त्याच्यावरून ट्रायंगलचे एरियाज फाइंड आउट करता येते. आता हा जो ओ हा पॉइंट आहे त्या पॉइंटच्या म्हणजे त्या पॉइंट पाशी आपण बघितलं तर 3 ट्रायंगल तयार झाले. कुठले 3 ट्रायंगल घ्यायचे? तर हा ए ओ बी हा जर ट्रायंगल घेतला तर ह्या ट्रायंगलचा एरिया आपल्याला इथे कॅल्क्युलेट करता येऊ शकतो, कारण ओ आर हा त्याचा परपेंडिक्युलर आहे. त्यामुळे ट्रायंगल ए ओ बी असं आपण म्हटलं. इन ट्रायंगल ए ओ बी म्हणजे कुठला पार्ट येणार आहे? तर हा पार्ट येणार. तर याचा जर एरिया फाइंड आउट करायचा आला तर काय असणार आहे? 1/2 बेस इंटू हाईट. सो 1/2 बेस. बेस काय होणार आहे याच्यासाठी? ए बी हा बेस होणार आहे. ए बी म्हणजे काय असणार आहे? सी. आपण हे सी लिहूया. सो सी इंटू हाईट. हाईट किती होणार आहे इथे? तर हाईट ही आर आहे, कारण रेडियस आहे. ओ आर ही रेडियस आहे, ओपी ही रेडियस आहे, ओक्यू ही रेडियस आहे, स्मॉल आर म्हणतो आपण ओ आर. तर ह्या ट्रायंगल साठीचा एरिया फाइंड आउट करायचा आला तर 1/2 सी इंटू आर असा तो एरिया आला. आता दुसरा ट्रायंगल आपण कन्सिडर करू बी ओ सी. हा ट्रायंगल कन्सिडर करायचा झाला तर त्याचा एरिया कसा आपण लिहू शकतो? सो ट्रायंगल बी ओ सी हा ट्रायंगल, हा इथला हा ट्रायंगल जर कन्सिडर करायचा झाला तर एरिया कसा लिहिणार? 1/2 बेस. बेस म्हणजे काय असणार आहे याचा? बीसी हा बेस आहे. बीसी म्हणजे काय दिलंय? ए इंटू हाईट. हाईट काय आहे? ओपी. ओपी हाईट म्हणजे काय आहे? स्मॉल आर. सो स्मॉल आर येणार. आता हा जसा दुसरा 2 ट्रायंगलचे एरिया झाले. आता थर्ड ट्रायंगल आपण हा घेतला, कारण मेन एबीसी या ट्रायंगलचे 3 पार्ट झालेत. आता या 3 पार्टचे हे आपण ऍडिशन करतोय. सो ए ओ सी हा आता शेवटचा पार्ट राहील. या एओसी चा एरिया काय लिहिता येईल? ट्रायंगल एओसी इज इक्वल टू 1/2 बेस. बेस म्हणजे काय येणार आहे? ह्याला एसी. एसी म्हणजे काय? बी इंटू हाईट. हाईट ह्याची पण किती आहे? ओ पासून क्यू पर्यंतचा डिस्टन्स म्हणजे हाईट येते, दॅट इज स्मॉल आर. आता आपण बघितलं तर हे 3 ट्रायंगल मिळून काय होतंय? ट्रायंगल एबीसी चा एरिया होतोय. कारण आपण बघितलं तर पहिला आपण ट्रायंगल घेतला ए ओ बी. सो हा ट्रायंगल घेतला आपण, या ट्रायंगलचा एरिया इथे फाइंड आउट केला. त्याच्यानंतर ट्रायंगल घेतला आपण हा बी ओ सी. हा ट्रायंगल घेतला आणि या ट्रायंगलचा एरिया इथे कॅल्क्युलेट केला. त्याच्यानंतर थर्ड ट्रायंगल घेतला आपण ए ओ सी. सो ए ओ सी म्हणजे हा ट्रायंगल झाला, त्याचा आपण हा एरिया कॅल्क्युलेट केला. सो ट्रायंगल एबीसी चा एरिया कॅल्क्युलेट करायचा असेल तर ह्या तिन्ही ट्रायंगलच्या एरियाची ऍडिशन केली की आपल्याला ट्रायंगल एबीसी चा एरिया तिथे मिळणार आहे.
सो एरिया ऑफ ट्रायंगल ABC, एरिया ऑफ ट्रायंगल ABC त्याला आपण काय नोटेशन दिलंय, डेल्टा इज इक्वल टू डेल्टा. हे किती असणार आहे, तर ह्या तिन्ही यांची ऍडिशन असणार आहे. इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल AOB प्लस एरिया ऑफ ट्रायंगल BOC प्लस एरिया ऑफ ट्रायंगल, तिसरा ट्रायंगल कोणता आहे, AOC. ह्या तिघांची ऍडिशन केली की मेन ट्रायंगलचा एरिया आपल्याला मिळेल, विच इज इक्वल टू 1/2 CR प्लस 1/2 AR प्लस 1/2 BR. आता काय काय कॉमन आहे ते बघूया. विच इज इक्वल टू 1/2 R कॉमन दिसतोय ब्रॅकेटमध्ये A प्लस B प्लस C. बट A प्लस B प्लस C ला काय म्हणतो आपण, पेरिमीटर ऑफ ट्रायंगल. आणि A प्लस B प्लस C अपॉन 2 ला काय म्हणतो, सेमी पेरिमीटर. सो A प्लस B प्लस C अपॉन 2 आहे ना. सो विच इज इक्वल टू R इंटू असं आहे ना ते, A प्लस B प्लस C अपॉन हा 2 आहे तो इथे ठेवला. तर A प्लस B प्लस C अपॉन 2 ला काय म्हणतो आपण, S म्हणतो. सो R इंटू S म्हणजे सेमी पेरिमीटर. सो डेल्टा इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला, RS. दॅट इम्प्लाइज डेल्टा इज इक्वल टू RS. हा फॉर्म्युला जरा त्याच्यावरून R काढायचा आला तर फक्त S इकडे न्यायला लागेल. म्हणजे स्मॉल R ची व्हॅल्यू आपण रिलेटेड टू एरिया ऑफ ट्रायंगल सुद्धा काढू शकतो. सो दॅट इम्प्लाइज R इज इक्वल टू डेल्टा अपॉन S. हा त्याचा फॉर्म्युला झाला. सो इन रेडियस असेल तर इन रेडियस स्मॉल r कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय युजिंग एरिया ऑफ सर्कल आणि पेरिमीटर ऑफ सर्कल. सो एरिया आणि पेरिमीटर हे जर माहिती असतील तर आपण हे सर्कल ड्रॉ न करता सुद्धा याची रेडियस काय आहे ती इथे कॅल्क्युलेट करू शकतो. सो स्मॉल इन सर्कलची रेडियस, एरिया ऑफ ट्रायंगल आणि पेरिमीटर ऑफ ट्रायंगल हे काय रिलेशन आहे हे आता आपण ह्याच्यानं प्रूव्ह केलं.